त्याच क्षणाला तुला माहिती आहे मला तुझा फोन आला, ह्याचा फोन आला, त्याचा फोन आला. करू नकोस, विक्रम गोखले स्टेजवर त्रास देतात, हे करतात, बरंच काही 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 काही. पहिल्यांदा भक्तिदाईंच्या तोवाडीत मारली होती मी. म्हणजे माझा हा स्वभाव आहे, त्याला काय करणार. चुकीचा असेल कदाचित. कसं नोकरी करायची, घरी येऊन सगळं स्वयंपाक कसं शक्य आहे, नाही होणार आहे. अरे तेव्हा बदलापूरवर नोकरी करायच्या विटीला यायच्या बायका, त्या पण सगळं करून यायच्याच ना. संध्याकाळी गेल्यावर स्वयंपाक करायच्याच ना त्या. मी सांगते ना, मी पहिली गृहिणी आहे, बाकी सगळं नंतर. 23 लाख वगैरे बुडवले आणि आपल्या क्षेत्रातला माणूस आहे, त्याचं नाव नाही सांगत तुला मी. तुमचं फर्स्ट पे किती रुपये होता या क्षेत्रातला? सगळ्यात पहिल्यांदा किती रुपये कमवले? विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप स्वागत एकतर आचरी मराठीमध्ये. आणि सुंदर दिसताय तुम्ही, कमाल साडी आहे. थँक्यू. कशा आहात? मस्त मजेत. गुगलवर तुमच्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन नाही आहे, तर आज मला ती सगळी जाणून घ्यायची आहे तुमच्याकडनं, है ना? पण ना, आता तुम्हाला जेव्हा बघितले, माई म्हणून बघितलंय म्हणा, किंवा आता पाठराखीणमध्ये प्रेक्षक बघतायत, एक वेगळा लुक आहे. तुमचे सोशल मीडियावर काही फोटो आहेत किंवा काही कलाकारांनी पोस्ट केले तुमचे जे फोटो, त्यात तुम्ही एकदम वेगळ्या दिसता. मला सांगा, ॲक्शन आणि कटच्या पलीकडचं तुमचं आयुष्य कसं आहे आणि काय आहे ते आयुष्य? मी करिअर वगैरे करायला आलेच नव्हते इथे. मी छान, म्हणजे मला पहिल्यापासून असं होतं, छान घर सांभाळ, लग्न करायचं, घर सांभाळ. तेव्हा सगळ्या आमच्या वयाच्या बायकांना असंच वाटायचं, छान घर सांभाळायचं. मग हे मला, आणि स्वयंपाक करायचा, सगळ्यांना खाऊ घालायचं, हे माझं हे होतं. आणि त्यात मी बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करत होते. त्यामुळे माझं सेट झालं होतं लाईफ, एकदम फर्स्ट क्लास लाईफ जगत होते आणि मी आरामात होते. हां, पण मी स्पर्धा वगैरे खूप करत होते. म्हणजे आपल्या कॉम्पिटिशन, एकांकिका स्पर्धा म्हणा, राज्यनाट्य स्पर्धा म्हणा, आता बँकेच्या कॉम्पिटिशन असायच्या, त्यात मी अभिनय करत होते. म्हणजे त्यात मला भरपूर बक्षिसं मिळत होते. म्हणजे मी एन्जॉय करत होते लाईफ माझं. आणि अचानक दुसरा मुलगा झाल्यावरती माझ्या या करिअरला, ॲक्टिंगच्या करिअरला म्हणजे व्यावसायिक दृष्टीने सुरुवात झाली आहे. दुसरा मुलगा माझा झाला तेव्हा मला अचानक वनरूम किचन हे नाटक माझ्याकडे आलं. म्हणजे ते नाटकसुद्धा त्यांना ते त्या रोलसाठी त्यांना गृहिणी हवी होती, शोधत होते. आता मला माहीत नाही, तुम्हाला माहिती आहेत की नाही, सखाराम भावे म्हणून एक खूप मोठे डिरेक्टर, नेपथ्यकार, ॲक्टर, फार मोठा माणूस होऊन गेला तो. तर त्यांनी माझं नाव सुचवलं की कलावैभव ही संस्था करत होते ते, आणि विनय आपटे डिरेक्ट करत होता ते नाटक. तर तिथे माझं नाव सुचवलं, तिला बघा, तिला विचारून ती करते का. आणि गंगाराम गवाणकरनी ते नाटक लिहिलेलं होतं. त्यात तर खरी स्टारकास्ट होती. म्हणजे गिरीश ओक होता, सयाजी शिंदे होता, किशोर नांदस्कर, अण्णा सावरकर, आणि त्याच्यात मी आणि विनय आपटे डिरेक्ट करत होते. मग मी आधी ते माझ्या घरी येत होते. मी पहिल्यांदा नाही म्हटलं, दुसऱ्यांदा 4 दिवस ते माझ्याकडे येत होते. म्हणजे मला इंटरेस्ट नव्हता हे व्यावसायिक दृष्टीने काम करण्यात, कारण मी छान खुश होते मी माझ्या आयुष्यात. आणि मग मिस्टर म्हणे, म्हणजे अगं तू ते येत आहे तेवढे 4, तू एक नाटक करून बघ, तुला वाटलं तर. तुला कोण जबरदस्ती करत नाही की तू कंटिन्यू कर किंवा काय कर, तुझं लाईफ तुला आहे. मग मी हो म्हटलं त्यांना, आणि हो म्हटलं. आणि नंतर नाटक स्टेजवर आल्यावरती ते नाटक तर हिट झालंच खूप, पण मी लोकांना एवढी आवडले की म्हणजे मला कल्पनाच नव्हती की पहिल्याच माझ्या एंट्रीनी मला एकदम ब्रेक इतका मोठा मिळेल वगैरे. म्हणजे त्याच्यात एक माझा गाऊनचा सीन होता, तो तर एवढा वर जायचा की लोक थांबायचेच नाहीत टाळ्या वाजवायला. अशा रीतीने मग मी काम करायला लागले, आणि मग एक नाटक यायला लागलं. मग करू की नको, हो 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 करता करता मी म्हणजे नाटकात माझं नाव शकुंतला नरे म्हणून मी खूप फेमस झाले होते, आणि चांगली अभिनेत्री म्हणून. रंगभूमी ना अनेकांचं आयुष्य बदलते, अनेक गोष्टी रंगभूमी शिकवते. नो डाऊट मालिकेमुळे आपल्याला ग्लॅमर मिळतं, आपण घराघरात पोहोचतो, पण खरी जी शिस्त आहे किंवा जे खरे अभिनयाचे धडे आहेत ते रंगभूमी शिकवते आपल्याला, राईट? मॅम, तुमच्यासाठी पहिलं पाऊल कधी होतं रंगभूमीवरचं? तुम्ही कधीपासून रंगभूमीवर काम करताय?
नाही व्यावसायिक परत तर मी तुला आत्ता सांगितलं. वन रूम किचन, पण मी हो. तेव्हा म्हणजे ह्या म्हणजे आपण एकांकिका स्पर्धा एकांकिका वगैरे? वगैरे त्या हां. अशा होत होत्या त्या स्पर्धा तिथे. कॉलेजमध्ये असताना? नाही असेच मी करायला लागले आणि मग बँकेत नोकरी लागली तर बँकेत बँकेच्या स्पर्धा असतात आणि मग काय तू एक काम केलंस की तुला दुसरा कोणतरी विचारतं ना ह्या एकांकिकेत काम करशील आपला ग्रुप होतो ना तशी काम करत होते मी तेव्हा. म्हणजे हे रंगभूमीवर मी डायरेक्ट अशीच आलेली आहे. म्हणजे मला काही नाही फक्त व्यावसायिक परत मी वन रूम किचन हां पासून आणि आल्यात. दुसरा मुलगा झाल्यावर आलेले आहे. आई शपथ. असं असतं ना की लहानपणापासून आपल्याला गोडी लागते अभिनयाची. तुम्ही आत्ता म्हणालात की दुसरा मुलगा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं करिअरला गती मिळाली. तुमचं बालपण कसं होतं? मुंबईतच वाढलात तुम्ही? हां मी मुंबईतच वाढले. मी परेलला राहायचे. माझी आई परेलला राहायची. गिरगावात माझं आजोळ होतं क्या बात आहे. आणि उरण हे माझं गाव होतं. जवळच्या जवळ आहे सगळं. हां. असं ते सगळं होतं. पण तेव्हा कधी काम करायचं असं कधी प्रश्न म्हणजे आलंच नव्हतं. कधी योग वगैरे म्हणतो ना आपण तसं एक ती माहिती आहे पहिले गणेशोत्सवात नाटकं वगैरे व्हायची. पण तेव्हा एक कोणतरी ग्रुप आला होता आमच्याकडे तर त्यांचं काहीतरी एक देवीचं पात्र जे काही होतं एक देवी होती त्यांच्याकडे तर ती आजारी पडली होती. तर मला नुसतं तिथे उभं केलं होतं. हे काय अभिनय होऊ शकत नाही. नाही, खरं आहे. आणि ते उभी राहिले होते. मी लहान होते तेव्हा मला काय अक्कल पण नव्हती तेव्हा. पण बस त्याच्यानंतर कधी नाहीच असं काही नाहीच केलं मी. बँकेची नोकरी कधी सोडली? बँकेची नोकरी कठीण असेल नोकरी म्हणजे सोडणं? अगदी इथे आलं तेव्हा सोडली. पण कठीण असेल असतं मॅम नोकरी सोडून या क्षेत्रात फुल फ्लेज काम करणं? आता जेव्हा मी नोकरी म्हणजे कसं झालं की मी जवळजवळ 22 वर्ष नोकरी केली आणि नाटक करून 22 वर्ष नोकरी केली. त्यातली 2 वर्ष माझी असेच हे नाटकामुळे ह्याच्यामुळे किंवा मुलांचे आजारपण किंवा ती लॉस ऑफ पे होची. त्याच्यात तेव्हा एक असा एक नियम आला होता कारण जनरली बघ आपले प्युन्स वगैरे असतात ते उगाचच दांड्या मारतात दारू पिऊन पडतात कुठे म्हणून. तर मग त्यांनी सांगितलं आता लॉस ऑफ पे कोणाचे आहेत त्या बघूया. नाही आता लॉस ऑफ पे चालणार वगैरे वगैरे. आणि माझी बँक होती ना ती आर्टिस्ट कोटा नव्हता त्यांच्याकडे. ओके. बँक ऑफ बडोदामध्ये मेरिट होतं. त्यामुळे मी बँक ऑफ बडोदामध्ये मेरिटवर लागले होते. मग मी विचार केला की आता मी काय करू म्हणजे आता एक तर दांडी मारता येणार नाही म्हणजे हे करता मग आमचा ग्रुप होता नाटकाचा आम्ही बसलो वगैरे म्हणजे तर म्हटलं सोडून देते मी नोकरी. सोडून देते असं म्हटलं पण नंतर ज्या दिवशी शेवटचा दिवस होता ना माझा तेव्हा असं झालं उद्या मला काम नाही मिळालं तर. पण आता काही पाठी फिरणं शक्य नव्हतं म्हणून मग नंतर मी विजय कदमला फोन केला. विजय मी काय करू मी सोडली ते. अगं काही नाही का मिळतं काम मी 3 वर्ष घरात होतो नोकरी सोडल्यावर. पण मला थांबलंच नाही काम मला मिळत गेलं माझ्या नशिबाने. कारण एक भीती असते नोकरी म्हटल्यावर महिना टू आणि महिना हां, अगं, पगार ते आणि रोलिंग. म्हणजे काय आणि इथे हे अळवावरचं पाणी आहे ग. खरंय. ठीक आहे माझं म्हणजे नवरा होता मला काही तसं हे नव्हतं पण तरी पण आपण जे कमवतो पण मला कसं आहे प्रत्येक मुलीने आपल्या पायावर उभं राहावं हे माझं हे आहे ध्येय आहे की कोणी काही असो तुम्ही कितीही अंबानीकडे सून असाल ना तरी तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे हे माझं आहे. तर त्यामुळे पण नाही मला काही तसं प्रॉब्लेम नाही आला. नाटकं येतच होती त्यानंतर आपलं दूरदर्शन होतं त्याच्यात कामं होती. त्याच्यानंतर दूरदर्शनची नंतर सह्याद्री वगैरे वगैरे त्याच्यात कामं होती तेव्हा सुरू झाले. आणि हे तर आपलं आता नंतर सगळ्या सिरियल वगैरे पहिलं तर नाटकच होतं ग. पण नाटक म्हणून सुद्धा मला लोक ओळखत होते. मी रस्त्यावरनं गेले तर मला ओळखायचे ह्या नाटकात होती त्या नाटकात होती असं. इव्हन मी तुला एक मस्त सांगते हे माझं वनरूम किचन नाही ही सिरियल माझी आली तू म्हणतेस तशी रात्रीचं खेळ चाले. तर त्याच्यानंतर तू म्हणतेस तसं की सगळ्यांना तू माहीत झालीस वगैरे वगैरे. तर तेव्हा मी नागपूरला एका स्पर्धेकरता जज म्हणून गेले होते. तर साहजिकच आहे लोक मला रात्रीचा खेळ चाले म्हणून हो वगैरे असं माई वगैरे फोटो बिटो काढवते. पण तिथे एक जोडपं आलं होतं एजंट होतं. तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला आणि मकरंद राजाध्यक्ष म्हणून ओळखतो ह्या नाटकासाठी ओळखतो आम्ही ह्या सिरियलसाठी नाही. ते तुमचं काम होतं ते अप्रतिम होतं. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही ह्याच सिरियलमध्ये चांगलंच काम करताय पण आमची ओळख ते हे खूप मोठं आहे ग. आणि जेन्युअनली कारण असं म्हणतात की नाटकाचं तिकीट काढून जी व्यक्ती तुम्हाला बघायला येते तुमचं काम बघायला येते
तो खरा प्रेक्षक म्हणायचं असं सगळेच जण म्हणतात. कारण टेलिव्हिजन फ्री आहे, सोशल मीडिया फ्री आहे, ते तुमचे फॉलोअर्स आहेत. प्रेक्षक कोणाला म्हणायचं, जे नाटकाचं तिकीट काढून येतील. हो. ज्या नाटकाचा तुम्ही आता उल्लेख केला, तुम्ही विक्रम गोखले यांच्याबरोबर काम केलंय त्या नाटकामध्ये, आणि मी आत्तापर्यंत ज्या ज्या कलाकारांशी गप्पा मारल्या आहेत, प्रत्येकजण भरभरून त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या शैलीबद्दल, आवाजाबद्दल खूप बोलतं. मला तुमच्याकडनं सुद्धा ऐकायला आवडेल, तुमचा त्या नाटकातला अनुभव त्यांच्याबरोबर काम करायचा कसा होता, आणि खूप अप्रिसिएशन देणारं नाटक ठरलं तुमच्यासाठी? हो हो. आशा भोसलेपासून सगळ्यांनी मला जवळ घेऊन कौतुक केलंय माझं, त्यामुळे ते माझ्यासाठी ते खूप मोठं होतं. मी जेव्हा हे नाटक विक्रम काकांचं माझ्याकडे, तेही मला असं नाही आलं. बाई म्हणजे आपल्या लता नार्वेकर त्यांच्या प्रोडक्शनचं होतं चिंतामणी हो. थिएटर. तर बाई मला ओळखत होत्या, पण बाईंना असं डोक्यात म्हणजे कधी घरची म्हणून ओळखत होत्या वगैरे, पण त्यांच्या डोक्यात माझं नाव आलंच नाही चुकून, कसं माहीत नाही. आणि त्यांनी 19 इंटरव्ह्यू घेतले होते त्या भूमिकेसाठी, आणि शेवटी स्टार विक्रम गोखले होते, त्यांना जे पाहिजे ते हवं ना, बरोबर आहेत ना. तर एक दिवशी मी तिथे नाटकाला गेले, शिवाजी मंदिरात त्यांच्या रिहर्सल चालू होत्या, आणि तिथे मला तो राजू भेटला बाईंचा, बाई भेटल्या. मग बाई म्हणाले, उद्या तू साडी नेसून जरा ये वगैरे, मला बोला. मला त्यांनी काही सांगितलं नाही नाटक भेटक. मी गेले काशिकामध्ये शिवाजी मंदिरला आपल्या. मग मला बघितली वगैरे विक्रम काकांनी वगैरे. तर मग ते म्हणाले, काम कसं करते ही मला माहीत नाही, पण मला माझ्या बरोबर काम करायला ही ओके. मग बाई म्हणाला, काम ती कसं करते आम्हाला माहिती आहे, त्यामुळे तो प्रश्नच नाही आला. दिलीप कोलटकर ते नाटक डिरेक्ट करत होते, आणि मग करायला लागले. पण त्याच क्षणाला तुला माहिती आहे, मला तुझा फोन आला, ह्याचा फोन आला, त्याचा फोन आला. करू नकोस, विक्रम गोखले स्टेजवर त्रास देतात, हे करतात, बरंच काही 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 काही. त्याबरोबर अरे स्टेजवर कोणी आपल्याला आपलं काम पाडतंय किंवा काय, आपण कसं करणार. एक तर एवढं टेन्शन की स्टार बरोबर, एक स्टार न त्याच्यावर आपण काम करायचं, लाईव्ह ऑडियन्स हो. म्हटलं मी मरेन ना ह्याच्यात. तर मी नाटक सोडून द्यायला तयार झाले होते. मी शेवटी माझे मिस्टर, मी माझे डॉक्टर आहेत विठ्ठल प्रभू, म्हणाले, वेडी आहेस का तू, लोक काय सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, तू काम कर. आणि खरंच सांगते, पण त्या माणसाने मला पहिल्या दिवसापासून कधीही असं वाटून दिलं नाही की मी नवीन आहे त्यांच्यासाठी असं वगैरे. आणि मी काम करायला लागले, आणि त्यांच्याबरोबर माझं इतकं कौतुक झालं, इतकं म्हणजे तू विचारच करू नकोस. म्हणजे सोनटक्के, कमलाकर सोनटक्के असं म्हणाले की अगं त्या वाघाबरोबर तू नजरेला नजर देऊन काम करतेस, केवढं मोठं आहे तुझ्यासाठी आहे. आणि त्यांचं असं नाही की त्यांचा मोठा रोल होता, माझा कमी होता, नाही, दोघंही बरोबरीने होतो आम्ही. आणि विक्रम काकांनी मला कधीही असं वाटू दिलं नाही. म्हणजे इतकं कॉपरेशन त्यांचं होतं ना. आणि दुसरं म्हणजे आमचे सीन बघायला आमचे बॅकस्टेजवाले बसायचे, म्हणजे इतके चांगले व्हायचे त्यांनी. आणि एक दिवशी त्यांनी मला विचारले, 50 प्रयोग झाल्यावर, तुला माझ्याबद्दल कोणी सांगितलं होतं का, नावं सांगू नकोस पण सांगितलं होतं का. तर मी म्हटलं हो, मी नावं नाही सांगणार पण सांगितलं होतं. मग मी तसं आहे का, मी म्हटलं नाहीच. आणि माझ्यावर ते मुलीप्रमाणे प्रेम करत होते. त्यांच्या आणि माझ्या वयात अंतर होतं वगैरे, पण विक्रम काकांकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले. आणि त्या माणसाबरोबर स्टेजवर काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. काय करतो तो माणूस स्टेजवर ना, तुला सांगू विचारच करू शकत नाही. मी त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकले. म्हणजे तुला सांगू की ते आपल्याला ठरलेलं असतं ना नाटकात, इथे बसून तू हे वाक्य बोलायचं, इथून उठलीस की ते वाक्य बोलायचे. हे डिरेक्टरने सांगितलं असतं, विक्रम काका आज हे वाक्य इथं बोलले तर उद्या ते तिथे बोलायचे दुसऱ्या प्रयोगाला. आज इथे पॉज घेतला तर उद्या तिथे मोठा घ्यायचा. म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणं कठीण गोष्ट होती. पण मला कधीही असं वाटलं नाही. म्हणजे त्यांनी मला इतकी मस्ती आम्ही करायचो, इतकं हे करायचं, म्हणजे खरंच. म्हणजे माणूस म्हणून खूप मोठा होता. कलाकार म्हणून तर सगळ्यांना माहीत आहे, पण माणूस म्हणून खूप मोठा होता तो माणूस. अगदीच. आणि त्यांच्याबद्दल ज्या लोक काय बोलतात किंवा काय करतात, काय ते सगळं खोटं आहे. मी अनुभव घेतला आहे त्या माणसाचा. ग्रेट माणूस. असं असतं ना की गैरसमज अनेक असतात अनेकदा. नाही, कलाकार म्हणून मोठा होता, पण माणूस म्हणून पण माणूस मोठा असावा लागतो ना. करेक्ट. म्हणजे मी गाडी घेतली तर त्यांना एवढं कौतुक होतं, मी गाडी घेतली, मी तुझी गाडी तुला घरी घेऊन जाणार, इतकं त्यांनी गाडी घेऊन गेले, स्वतःची गाडी ठेवली. आणि म्हणजे खूप खूप म्हणजे विक्रम आणि काका. तुम्ही सुरुवातीपासूनच सांगताय की
रंगभूमीवर काम तुमचं खूप आहे. आणि जसं मी मगाशी म्हणाले, की मालिका तुम्हाला ग्लॅमर मिळवून देतं. खूप रंगभूमीवर काम केल्यानंतर आता आपण जरा मालिका विश्वाकडे वळूया. याची सुरुवात कधी झाली होती तुमच्यासाठी? ते आपल्या दूरदर्शन दूरदर्शन. तेव्हा त्यांच्याच मालिका होत्या. पण मॅम त्या एपिसोडिक असायच्या ना, काही हा भाग नाही त्याचे. असायच्या भाग 13 भागाच्या 13 भागाच्या, हां. 52 भागाच्या अशा असायच्या. म्हणजे तिथूनच सुरुवात झाली. दूरदर्शनवरनंच सगळं जनरली मला वाटतं सगळे माझ्या वेळेचे कलाकार दूरदर्शनवरनंच आलेले आहेत. हो हो हो. पण ते जसं नाटकामध्ये लाईव्ह ऑडियन्स असते तसं आपण ज्या मालिकेत काम करतो टेलिव्हिजन तेव्हा कॅमेरा, तांत्रिक गणितं सगळी वेगळी आहेत तिकडे. आणि असं होतं की आपण ज्या रंगभूमीवर खूप काम करतो तर एक प्रकारे तो साचा म्हणण्यापेक्षा मोठ्याने बोलणं, शेवटच्या रांगेपर्यंत आवाज गेला पाहिजे, किंवा आपण मुक्त असतो रंगभूमीवर, पण तेच कॅमेरामध्ये ना एका चौकटीत काम करावं लागतं. तो बदल कसा स्वीकारला तुम्ही रंगभूमी ते मालिकेसाठीचा टेक्निकल? नाही म्हणजे मला असा जाणवलंच नाही. मी सहज होऊन गेलं माझ्याकडून. खरंच सांगते की मला तो बदल जाणवलाच नाही. मी करतच गेले काम. मग त्याच्यात मला असंच कोणी सांगितलं नाही, बाबा तू फार मोठ्याने बोलतेस, तू लहान हळू आवाजात बोलतेस, स्टेजला असं करतात, इथे नाही करायचं. ते मी म्हणजे नकळत माझ्याकडून होऊन गेलं ते. घडून गेलं. कोणती होती दूरदर्शनवरची पहिली अरे मालिका? बापरे, आता काय आठवत नाही. अनेक केल्या गं, अनेक केल्या अनेक केले. मी भक्तिताईंबरोबर पण काम केलंय. काय त्याचं नाव बाई मालिकेचं, म्हणजे सगळ्यांबरोबर जवळजवळ काम केलंय. खूप मालिकांमध्ये केलं. हो केलंय. दूरदर्शनच्या आता काय सांगू, भक्तिताईंबरोबर केलं होतं. शोधू कुठे किनारा नावाची मालिका होती, त्याच्यात केलं होतं. पहिल्यांदा भक्तिताईंच्या थोबाडीत मारली होती अरे मी. बापरे. म्हणजे मी मारतच नव्हते. म्हटलं नाही. ते म्हणाले अगं वेडी आहेस का तू, लागलं तरी चालेल. मी म्हटलं असं कसं मारू मी. पण त्यांनीही मला म्हणजे मनावर घेतलं नाही. असं म्हणाले, त्या मार, काय होईल ते होईल, पण तू खरी मार. म्हणजे भक्तिताई पण खूप, म्हणजे त्यांच्याबरोबर तेवढीच मालिका केली मी. पण मला कुणाचा वाईट अनुभव नाही का आला राजा. एवढे मोठे मोठे माणसं होती. पण आता अशोक मामांबरोबर काम केलं, एक अख्खं नाटक केलं, एक सिरियल केली स्मिता जळवलकरची. पण मला कोणाचंच नाही आलं असं की ते आपल्याच ह्याच्यात आहेत, माझ्याशी बोलतच नाही आहेत किंवा काही असं काही नाही. म्हणजे मी तर रादर म्हणजे इतकी म्हणजे मला माहीत नाही मी कसे, म्हणजे त्यांच्या सगळ्यांबरोबर मी मस्ती मजा करूनच होते. आणि आपण म्हणजे जेव्हा एवढे वर्ष काम करतो ना, तेव्हा हळूहळू नो डाऊट अनुभव आपल्याला येतो. आपण कामाच्या बाबतीत सुद्धा प्रगल्भ होतो. पण जे सुरुवातीचे दिवस असतात ना, जेव्हा आपल्या घरातलं कोणीच इंडस्ट्रीमध्ये नाही, तेव्हा ना चाच पडायला होतं थोडंसं. एकतर आपण नोकरी सोडून सुद्धा आलोय आणि प्लस इकडे TRPची गणितं सुद्धा वेगळी आहेत ना सगळी. तर सुरुवातीच्या दिवसात होतंच आज पडायला. नो डाऊट तुम्ही दूरदर्शनपासून काम करताय, एक सुंदर अनुभव आहे गाठीशी. मॅम, पण तुमचे इनिशियल डेज, सुरुवातीचे दिवस मला ऐकायला आवडेल. जरा भीती होती, चाच पडत होता त्या इंडस्ट्रीमध्ये, का सोपा होता हा प्रवास? सोपा वा. काही नाही. आणि तुला आणखीन एक सांगते, माझा जो पहिला मुलगा आहे तो, तुला नाही पण तुझ्या आईला वगैरे ते नाव माहितीही असेल, सन्मान, त्याचं नाव सन्मान नरे. त्यांनी पहिलं नाटक केलं व्यावसायिक, दुसरं, तिसरं, चौथं. नंतर त्यांनी फिल्म वगैरे केली. म्हणजे त्यामुळे मला तेव्हा सन्मानची आई म्हणून ओळखायचे लोक. हां, कारण पहिलं नाटक त्यांनी सारंगांबरोबर केलं, कमलाकर सारंगांबरोबर केलं. त्यात ते प्रदीप कबरेचं प्रोडक्शन होतं. त्यानंतर नंतर दुसरं जेव्हा नाटक केलं ते रवींद्र महाजनींबरोबर केलं. म्हणजे माझा नवरा त्याच्याबरोबर जायचा. आणि तिसरं नाटक चिंतामणीचं होतं, तू फक्त हो म्हण. हे नाटक खूप गाजलं होतं तेव्हा. खूप दिवसाला 3 प्रयोग केलेत त्यांनी. माझा मुलगा 3रीत होता तेव्हा. मी कधी मुलाबरोबर जायचे नाही, पण मला सन्मानची आई म्हणून ओळखायचे सगळे तेव्हा. सन्मानची आई, सन्मान नरीची आई वगैरे वगैरे. आजही मला कित्येक विचारतात, तुम्ही सन्मान नरीची आई का, असं विचारतात. तर त्यामुळे त्याचा प्रवास होता पहिला. आणि मला हे नाटक मिळालं, वन रूम किचन. त्यांनी मोहन जोशींबरोबर एक नाटक केलं, सिनेमा केला. लहान होता तेव्हा तो. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तसं काही असं मला असं काही नव्हतं. आणि माझे सगळेच घरचे होते, लक्ष्मीकांत वगैरे, हे आमच्या अगोदर आम्ही म्हणजे पासून होतो एकत्र. म्हणजे आम्ही स्पर्धा वगैरे असं जे करायचो ना मस्त, तेव्हापासून लक्ष्मीकांत वगैरे. हे मला हा नवीन नव्हता लक्ष्मीकांत. अरे लक्ष्मीकांत बेर्डे असं नव्हतं.
त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत दोस्त होतो. शेवटचं नाटक लक्ष्मीकांतचं आणि माझं होतं. लक्ष्मीकांत गेला त्याच्या आधी. हो हो, कोणतं? लेले विरुद्ध लेले. लेले विरुद्ध लेले. मी प्रदीप पटवर्धन आणि लक्ष्मीकांत बेर्डे. ओ त्यामुळे तो माझ्या खूप जवळचा होता, प्रिया खूप जवळची. त्यामुळे मला असं कधी जाणवलंच नाही की मला घरच्यासारखे. माझ्या घरी गिरीश ओक तर नेहमी म्हणायचा शकूची खानावळ म्हणून. अच्छा, फेमस आहात का तुम्ही? आणि तुम्ही आता लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल बोललात. खरं तर ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलंय ते कलाकार आणि ज्यांनी काम नाही केलंय ते कलाकार, ज्यांनी फक्त अनुभव ऐकलेत, खूप भरभरून बोलतात. सगळ्यांनाच त्यांची साथ लाभली आहे का? तर नाही. मला सुद्धा माझ्या करिअरमध्ये हे रिग्रेट आहे की मी कधीच त्यांचा इंटरव्ह्यू नाही करू शकले, कारण मी तेव्हा नव्हतेच, नाही, फार बरोबर लहान आहे. होते. नाही, नाही, शक्यच नाही. सो तुमच्या नजरेतनं कसे आहेत लक्ष्मीकांत बेर्डे, किंवा तुमच्या या अभिनय क्षेत्रामध्ये त्यांचा किती हातभार लाभलाय तुम्हाला? हातभार म्हणजे त्याचा हातभार काय आपण सांगूच शकत नाही. तोच सर्वस्व होता तेव्हा. आणि अशोक मामा, बरोबर ना. पण त्यांनी एक केलं, त्याला तो जेव्हा ह्याच्यात आला, ह्या म्हणजे सिनेमामध्ये वगैरे सुरुवातीला, पण त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना ह्याच्यात घेतलं. एक एक करून सगळ्यांना कामं दिली. एवढं मोठे पण नसतं का कोणाचं, कोण ओळख पण नाही दाखवत. मी स्टार आहे, तो तुझ्याशी ओळख पण नाही दाखवत. कित्येक अशी माणसं आहेत आपण मी पाहतो, पण त्यांनी त्याच्या मित्रांना सगळ्यांना कामं दिली. आज सगळे नावारूपाला आलेत. बरोबर. त्यामुळे तो माणूस म्हणून पण ग्रेट होता लक्ष्मीकांत. म्हणजे मला तर काय, मी आर्टिस्ट म्हणून वगैरे लक्ष्मीकांतकडे कधी पाहिलंच नाही. हो, नाही, म्हणजे आता आम्ही पहिल्यापासूनच काम करत होतो. म्हणजे असं, म्हणजे आपण ॲमेच्युअरमध्ये वगैरे वगैरे असं वगैरे आम्ही बसमधनं प्रवास केलेत, टिंगल टवाळी करत. क्या बात. तुमच्यासाठी मित्र. हां, लक्ष्मीकांत माझ्यासाठी मित्रच होता. क्या बात. आणि प्रिया सुद्धा. प्रिया सुद्धा. मी म्हणजे प्रियानी तर, मी सांगतो, लक्ष्मीकांत गेल्यानंतर माझं एक स्पाईनचं ऑपरेशन झालं होतं. 2 मुलांना तिने हिंदुजाच्या खाली ठेवलं होतं गाडीमध्ये बसवून, आणि ती वरती आली होती. वरती आली, मला त्याच वेळेला मला हे हवं होतं, म्हणजे पॉट हवा होता, तर तिने दिला. म्हणाली सगळ्यांना देऊन झाला, तर तूच शक्यताही राहिली होतीस. मी लक्ष्मीकांतपासून सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं केलं, आता शक्यताही तुझंच राहिलं होतं करायचं सगळं, म्हणून मी आले म्हणे, असं बोलली मला. म्हणजे ते आमचे काही गोष्टी आहेत, ते क्षण आहेत, ते नाही आम्ही परत हे करू शकत. खरंच जुने दिवस. हां. आणि खरंच अशी माणसं ना भेटणं आता खूप रेअर झालंय. हो, हो. कारण ना कोणाकडे कोणासाठी वेळ नाहीये. हां, आता सगळ्याच, म्हणजे फक्त आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाही ग, सगळीकडे तेच आहे. हो. मी तर नेहमी म्हणते, आत्ताची ही तुमची पिढी आहे ना, म्हणजे मी त्याच्यात माझी मुलंही आली, की त्यांच्याकडे भावना कमी आहेत असं वाटतं मला, व्यवहार जास्त आहे, असं माझं मत आहे. म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळं असतं. की तू सांग, तुला मावशी असेल, तुला बहीण असेल, आत्या असेल, काकी असेल, मामी असेल, आत्ताच्या मुलांना तुम्हाला तसं हे नाही आहे. आम्ही कशा आईकडे मावशीकडे चाललो, आज आम्ही आत्याकडे चाललो, तसं थोडं नाही, तुमचं हो. मला वाटतं. म्हणजे आम्हाला आमची स्पेस खूप प्रिय वाटते. जर हो, मला सुट्टी तुम्हाला आहे, तर मला मी माझं हो, me मी time माझ्या enjoy बेडरूममध्ये करेन. राहीन. नाही ग, मला आता अरे पण आम्ही पण कष्ट करायचो तेव्हा, आम्ही पण असे दिवस काढले, पण आम्ही असं नव्हतो आणि तुम्ही असे आहात, ते तुमच्याकडे. मॅम, पण तुम्ही कधी अभिनयातनं ब्रेक घेतला होता? कधी ब्रेक झाला अभिनयात? ब्रेक असं नाही, मी माझं ब्रेक वगैरे असलं काही ठरवून घेतलं नाही नाही, घेतलं. ठरवून नाही. काम असेल, मला आवडलं तर मी केलंय, नाही तर मी आनंदात घरी मस्तपैकी राहत होते. टेन्शन नाही की नाही. एका कामानंतर दुसरं काम? हां, शक्यच नाही. मी मग घरात पण तेवढी छान रमते, एकटीसुद्धा राहते मी, रमते. म्हणजे एवढी कामं असतात घरात, छान घर लावायचं, हे करायचं, नवीन नवीन पदार्थ करून बघायचे. त्यामुळे माझं विश्व हे तेवढंच आहे, म्हणून मी सोशल मीडियावर पण नाही. आणि तुम्ही मगाशी एक छान शब्द वापरला, शकूची खानावळ. खरं तर हे इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहिती आहे, आणि प्रसिद्ध आहे. सगळे माझ्या घरी येऊन जेवून खाऊन, जे लोक मी ज्यांच्याबरोबर कामं केली आहेत, लहान असो मोठा असो, माझ्याकडे सगळे सारखेच. हो. म्हणजे हा नाववाला आहे म्हणून ह्याला चल घरी जेवायला चल, असं नाही. पण मॅम, ह्या कॉल टाईमच्या चक्रामध्ये, म्हणजे 7चा कॉल टाईम, 8चा कॉल टाईम, 9चा, आणि पॅकअप तर सांगू नाही शकत, 12 तासाची शिफ्ट कधी 16 तासही एक्सटेंड होते. या सगळ्या चक्रात, पॅकअपच्या आपल्या कॉल टाईमच्या चक्रामध्ये जेवण बनवण्याची ती आवड कशी जपली आहे तुम्ही आतापर्यंत? नाही, मी वेळ आजही मिळतो? माझा डबा घेऊन जाते 2 वेळचा करून. मी स्वतः करते आणि घेऊन जाते. मला जरा माझं
चुकत असेल, पण मला प्रॉब्लेम आहे कोणी बनवलं नाही जमत मला ते. काय तुम्ही बायका वगैरे माझ्या आता सुनांकडे आहेत करायला, त्या पण सांगतात मला, आई काय आता बस झालं. तर मग मला ते ठीक आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी खाईनच, पण जोपर्यंत नाही तोपर्यंत मला जरा थोडंसं हे आहे की पोळी अशीच पाहिजे, भाकरी अशीच पाहिजे, ते तसंच पाहिजे. जरा ते चुकीचं असेल कदाचित, पण असंही नाही, मी जमवून पण घेते. आता माझ्याकडे काहीच नाही, आत्ता काहीच नाही माझ्याकडे खायला, तर हे खायचं आहे तर मी खाईन. पण जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी डबा पण घेऊन जाते. आता ह्या सेटवर सुद्धा विचार, मी सगळ्यांकडे फेमस आहे या खाण्याच्या बाबतीत. क्या बात. इव्हन तुला माहिती आहे, तेव्हा तू लहान होतीस, रवींद्रला आपले कलाकार राहायचे ज्यांना घर नव्हतं किंवा काही कमी पैशात रवींद्रला राहायचे, त्यांच्याकडे कधी कधी खरंच खायला काही नसायचं. आणि हे तेव्हाच्या सगळ्यांना माहिती आहे. कुठे जायचं, शकूकडे जाऊया, चल जेवायला मिळणार. मी कधीच म्हणजे 2ला रात्री माझ्या घरी कुणीही माणूस आला तरी तो उपाशी जाणार नाही, मग तो बॅकस्टेजवाला असला तरी चालेल. मी कधीच असं अरे बापरे ह्याची काय वेळ आहे, आत्ता मी शूटिंगवर ना आले ना, आत्ता आलं, ह्याला काय देऊ, नाही. मला ती आवड आहे, अर्थात मला आवड आहे, मला स्वयंपाक करायची आवड आहे, मला खाऊ घालायची आवड आहे, प्रेमाने खाऊ घालायची आवड आहे. आता काय असं वगैरे नाही. मी कुठेही गेले ना, माझ्या सासरी गेले, माझ्या दिराकडे जाऊ देत, माझ्या भावाकडे जाऊ देत, कोणाकडे, सगळेजण किचनमधनं बाजूला होतात. शकू आली आहे. हां, आता तू कर. माझ्या बहिणीच्या सोना पण, अरे मावशी आली, चल बाकीची कामं मी करू, तू जेवण कर. याच सगळ्या सवयीमुळे मॅम आपल्याशी खूप चांगली माणसं जोडली जातात असं हो, वाटतं मी तुम्हाला? सांगितलं ना, माझ्या आयुष्यात 100त 2 माणसं वाईट आली तर ते विचार करण्यापेक्षा जी 98 चांगली आलीत ना, त्यांचा विचार करायचा आपण. मस्त, खरंच. सारखं माझं हे असं झालं म्हणून हे दर्शनामुळे झालं, ती अशीच आहे, कशाला. सोडून दे ना दर्शनाचा विचार, आपण दुसरीकडे जाऊया. म्हणजे आपण हा विचारच नाही करायचा. जेवढं होईल तेवढं चांगलं करायचं आणि आपण पुढे जायचं. वा. म्हणजे माझा हा स्वभाव आहे, त्याला काय करणार. चुकीचा असेल कदाचित नाही, छान स्वभाव आहे हा. का की तू फार गुंततेस, तू फार हे कर, पण आता नाही, तो आता स्वभाव आता काय तू केलं बदल मी ठरवते, आता असं नाही बघायचं, आता असं नाही करायचं, पण ते नाही होत माझ्याकडून. आणि म्हणजे मॅम तुमच्या इथच्या मी जितक्या अभिनेत्रींशी गप्पा मारल्या आहेत ना, एवढीच पॉझिटिव्ह वाईब आणि हा अप्रोच आला आहे, कारण ना त्यांनी इतक्या माणसांबरोबर काम केलं आहे किंवा इतकी माणसं बघितली आहेत ना आयुष्यात, ती सवय आहे बांधून ठेवायची माणसांना, आणि आपल्या तेव्हा लोकांना होतं आपल्या राजा. हम्म. तेव्हा आपण नाटकात काम करायचो ना आम्ही, तर आमचे म्हणजे मनापासून आम्ही एकमेकांशी जुळले जायचो, की मनं जवळी जायची. आणि मग आम्ही विचारपूसून नाटक ते संपलं तरी पण हे कशी आहेस, काय मग चलणं असं व्हायचं. आत्ता तसं नाही आहे. आत्ता पॅकअप म्हटलं की इकडे तोंड तू तिकडे तोंड. असं नाही म्हणत की अरे ही पण तिकडेच जाणार आहे, हिला विचारूया. नाही, म्हणजे आजही मी तशीच आहे. मी गाडी घेऊन जाऊ देत, मी ओला करून जाऊ देत, गाडी रिकामी आहे, मग तो बॅकस्टेजवाला येऊ देत, कोण आहे येतात ते जेवढी बसतील माझ्या रस्त्यात आत तुम्हाला सोडत जाईन मी. म्हणजे आजही तू कुठलाही हेअर ड्रेसरला विचारलंस, मेकअप दादाला म्हणे असं आम्हाला बोलायला भीती वाटते म्हणून सांगतात. मी म्हटलं माझ्या बाबतीत नाही, तुम्ही सांगायचं मी येतो म्हणून. वा, किती मस्त सवय ही, खूप छान. नाही, त्यामुळे काय फरक पडतो ग. आणि बघ तुला सांगते, घरातली कामवाली आहे ना, वेळेला तुझ्या घरात कोण नसेल, तुला हार्ट अटॅक आला घरात, तर तीच तुला पाणी देणार, तीच तुझ्यावर हे करणार, मग तू का त्यांच्याशी हे करतेस. आणि प्रत्येकाचं काम असतं राजा. एक झाडू काढणार आहे, त्याला ते त्याचं काम आहे, तो प्रामाणिकपणे करतो आहे. मी एखाद्या ह्याची कंपनीची CEO आहे, तर माझं ते काम आहे, ते मी करते आहे. तर कामात कमी मोठं आणि जास्त वगैरे हे गरजच नाही हे करायची, कुणीच करू नये असं मला वाटतं. तर त्यामुळे मला काहीच हे नाही आहे, त्यामुळे मी आनंदी असते कायम. म्हणजे मच्छिंद्र कांबळी कायम म्हणायचा, हा आला तो सुखाचा सदरा पाहिजे, हा बघा येतोय, वा. असं नेहमी मच्छिंद्र कांबळी म्हणायचा. आणि हे किती मस्त आहे की आपल्याकडे बघून कोणाला तरी अशा प्रकारची कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटते. हो, तो आत्ताच्या माझ्या युनिटला विचारलं तरी कोणी सांगेल. म्हणजे कुठल्याही युनिटला माझ्या विचारलं, रात्रीचे खेळ चालेमध्ये तर 6 वर्ष आम्ही तिथे काम केलंय, 3 सीझन केले. तर तिथे सुद्धा मला नाही म्हणजे आहे स्वभाव. आणि कदाचित चुकीचा असेल, बरोबर असेल, मला माहीत नाही, पण मी आहे अशीच.
आणि तुम्ही आत्ता उल्लेख केला रात्रीच खेळ चाले या मालिकेचा. खरं तर घराघरात पोहोचलात असं मी म्हणेन. म्हणजे ज्यांना शकुंतला नरे माहीत नव्हत्या त्यांना तुम्ही माहिती झालात त्या मालिकेच्या माध्यमातनं. अरे माई, सोशिक माई, छान नऊवारी साडी नेसलेली तिच्या मुलांना सांभाळणारी माई. खूप कौतुकसुद्धा झालं भूमिकेचं आणि भरभरून दिलं आपण असं म्हणूया. मॅम तुम्हाला कशी मिळाली रात्रीच खेळ चाले ही मालिका? मला म्हणजे बघ तुला सांगते त्याचं नाव काय गं त्याचं भोसले आमचा प्रोड्युसर. तर तो भोसले विनय आपटेकडे तेव्हापासून काम करायचा. ओके. तर त्यामुळे शकूताई माहिती होती ना. शकूताईने विनय आपटेकडे काम केलं होतं. शकूताई सगळ्यांना माहित होती. तो जेव्हा मालिका करायला लागला तो स्वतः आला माझ्याकडे. शकूताई असं असं काम आहे, तू करशील काय वगैरे वगैरे, पण आपल्याला बाहेर राहायचं आहे. म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी करेन. बस ह्याच्या पलीकडे काही नाही. आणि मिळाली ती हां, मालिका. कारण तो मला पहिल्यापासून ओळख होता. सुनील भोसले. सुनील भोसले. आता म्हणेल माझं नाव विसरलीस तू तिकडे नाही नाही. असं म्हणेल. हां, हां. त्यामुळे तशी मिळाली. ओके. एवढं सोपं होतं इतकं ते. सोपं होतं माझ्यासाठी. आणि खरंच म्हणजे त्या आजही आवर्जून त्याचे एपिसोड जुने बघितले जातात. हो, हो. एवढी प्रेक्षकांना हो, हो. ती मालिका आवडली. मॅम तुम्हाला असं वाटतं 1% तरी की आत्तापर्यंत तुम्ही जेवढं काम केलं होतं त्या सगळ्यात मिळालेलं ग्लॅमर या एकट्या मालिकेने पुन्हा एकदा मिळवून दिलं रात्रीच खेळ चालेने? कसं आहे माहितीये ग, मी जे काम केलं ना तेव्हा तुमच्याकडे हे नव्हतं ग. सोशल मीडिया नव्हतं सोशल किंवा- मीडिया नव्हता किंवा काही नव्हतं. तर तेव्हा तुम्हाला लोक पेपरमध्ये तुमचं परीक्षण यायचं ते वाचायचे किंवा नाटक बघायचे ते ओळखायचे. त्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचं वाटतंय. तेव्हा पण आर्टिस्ट लोकांना माहीत असायचे. अरे ही बघ त्या नाटकात होती, हे व्हायचं. आता काय झालंय, आता तुम्ही सगळंच तुमचं सोशल मीडियावर येतंय तर तुम्हाला काहीच म्हणजे त्याच्यात. मात्र एक आहे, मी तेव्हा शकुंतला नरे म्हणून लोकांना माहीत होते. पण रात्रीचा खेळ चाळेमुळे मी माई म्हणून म्हणजे एक भूमिका म्हणून मी म्हणजे एक ते लोकांच्या घराघरात गेले. नुसती शकुंतला नरे होते त्याची माई झाली. आजही मला लोक रस्त्याने कोण भेटलं तरी माई म्हणून हाक मारतात. हो. माझ्याकडे तुमचा नंबर माई म्हणूनच सेव्ह आहे. शकुंतला माई असा सेव्ह आहे माझ्याकडे. तर त्यामुळे ते तुमचं आत्ताचं हे वेगळं आहे जग, तेव्हाचं जग वेगळं होतं. खरंच खरंच आत्ता सगळं सोशल मीडियाचं जग झालंय. आणि ना 6 वर्ष खरं तर एक कॅरेक्टर करणं, दॅट टू अशा प्रकारची आणि स्टोरी. तुला एक गंमत सांगते. जेव्हा मी सुरुवात केली हां ते एक 61 वर्षाचं कॅरेक्टर होतं. हां. बरोबर आहे. संपली मालिका, तेव्हाचं सीझन संपला. आणि असं काही डोक्यातही नव्हतं, कुणाच्याच नव्हतं ना. निलेश मयेकरच्या डोक्यात होतं, कुणाच्याच नव्हतं. आणि अचानक 1.5 वर्षांनी त्यांनी सांगितलं आपण दुसरा भाग करायचं. पण लोक पुढचं दाखवतात ना, आपण मागचं दाखवायचं. म्हणजे सिक्वल नाही, प्रिक्वल दाखवायचं आपण, असं त्यांनी ठरवलं. साहजिकच तुमची सगळ्यांची वय खाली येतील ना. जे 60 वर्षाचं काम केलं ते मला 35 वर्षाचं, कारण मी प्रेग्नंट पण दाखवली होती त्याच्यात सेकंड सीझनला. आणि लहान लहान मुलं, म्हणजे त्याला मॅच तर व्हायला हवं ना आपल्याला, म्हणजे सगळंच. आणि मी तेव्हा काय वयाने लहान नव्हते, कळलं ना. तर मला सगळ्यांना सांगितली तुमचे वजन कमी करा, हे कमी करा, सगळ्यांना सांगितलं. मी 3 किलो वजन कमी केलं फक्त. आणि कुठेही जाणवलं नाही. तू बघितलं, आजही जाऊन बघितलं सेकंड सीझन, की मी तेवढीच वाटले, 35 वर्षाचीच वाटले मी. वा, ही हां, हां. चांगली गोष्ट आहे. 35 वर्षाचीच वाटली मला. लहान लहान मुलं, म्हणजे सगळ्यांनी, म्हणजे झीवाल्यांनी सगळ्यांनी माझं कौतुक केलं. म्हणजे निलेश मयेकरपासून सगळ्यांनी कौतुक केलं की ही तेवढ्याच वयाची वाटते. आणि परत मग ती मुलं म्हणजे मोठी होत गेली, मग ती वाढत गेल्यानंतर. आणि तिसऱ्याला तर 85 वर्षाचे होते, पार पोक आलेली, डोळे असे करून बोलायचे मी. हो. ते तर फारच कठीण गेलं मला, कारण ते म्हणजे क्लोजच्या वेळेला काय करायचं, कधी कधी डोळे असे व्हायचे, कधी असं, तेवढेच हवे असायचे ना, डोळे उघडे पण असायचे. म्हणजे तेव्हा जरा थोडंसं मला हे झालं. तर म्हणाले तूच केलंस ना, डोळे असे करून बोलते मी. पण मॅम तुम्ही 6 वर्ष कशी केली ती मालिका? कारण आपण त्याची स्टोरी बघितली तर ती सोपी स्टोरी नाही आहे दाखवण्यासाठी. म्हणजे भीती वाटायची ती सिरियल बघताना, रात्रीच खेळ चाले. पण ती भूताची नव्हती राजा. नाही भूताची नव्हती, पण जरा भीती वाटायची ना की आता काय आहे पुढे. किंवा कधीतरी माईंबद्दल सिंपती वाटायची, कधी शेवंताबद्दल सिंपती वाटायची. अण्णा नायकांबद्दल कधीच नाही वाटली सिंपती, पण त्या दोघींबद्दल ना सिंपती वाटायची की अरे बिचाऱ्या माई, किंवा कधी वाटायचं बिचारी शेवंता. तुम्ही 6 वर्ष कशी केलीत ती मालिका? कशी म्हणजे तुला काय थकायला व्हायचं? बिकॉज ना अशा प्रकारच्या स्क्रिप्ट तुला माहिती आहे,
कधी म्हणजे मी अक्षरशः किती वेळेला मग खरंच रडली आहे. म्हणजे राजूदादांना सांगितलं, राजू सावंत करायचे ना, नको ना आता दादा, नको ना, मला आता नाही होत आहे, नको ना, असं डोळ्यात पाणी आलेलं आहे. अगं होणार, एवढंच होत आहे, एक वाक्य बोलायचं, करशील तू एक कारण अशा प्रकारच्या असं करून परफॉर्मन्सची डिमांड खूप ठेवतात ना. हां. आणि म्हणजे तो कॅप्टन पण तेवढाच ग्रेट असायला पाहिजे. राजू सावंतांनी म्हणजे माझ्याशीच नाही, सगळ्यांशी ते तेवढ्याच ह्याने वागायचे, तेवढ्याच प्रेमाने, तुझ्याकडनं अरे होणार होणार, काय नाही काय नाही. त्यातलं एक सीन तुला सांगते. मी विहिरीवर उभं राहून उडी मारते, असा सीन होता एक त्याच्यात. मला राजूदादांनी विचारलं, तुला उंचीची भीती आहे का, असं वरती उभं केलं वगैरे. म्हटलं नाही, का कशाला भीती, का मला तोपर्यंत माहीत नव्हतं. पण ठीक आहे. आणि नंतर त्यांनी दुपारी 3च्या नंतर तो सुरू केला सीन. तर तोपर्यंत मला माहीत नव्हतं काय करायचं आहे ते. सगळ्या कलाकारांनी त्यांनी त्या घरात त्या वाड्यामध्ये ठेवलं आणि सांगितलं कुणीही बाहेर यायचं नाही, फक्त जी मोजकीच त्याची लागणारी माणसं होती, कॅमेरामन किंवा काय, ते त्यांना ठेवलं. कारण त्या क्षणाला कोणी तिथे असता कामा नये हे त्यांचंही बरोबर होतं. कारण मी काहीही न लावता उभी राहिले होते त्याच्यावरती. माझी हाईट त्याच्यावरती, त्या कठड्यावरती उभं राहायचं होतं. तोपर्यंत डायलॉगसुद्धा आलेले नव्हते. मला उभं केलं, राजूदादांच्या ह्याच्यावरती मोबाईलवर डायलॉग आले, राजूदादांनी मला सांगितले पटापट पटापट पटकन घ्यायचे, हे पटकन हे सगळं झालं पाहिजे, वारा काही होऊ शकतं. आणि खाली कॅमेरा होता, विहिरीत पाणीच नव्हतं, खाली कॅमेरा होता. आणि फक्त मला म्हणाले शेवटचा डायलॉग बोलले की फक्त अशी हो, पडू नको असं. त्यांना पण खूप टेन्शन आलं होतं, काय झालं तर त्यांच्यावरच आलं असतं ना सगळं. पण झाला तो सीन. विहिरीवर उभं राहून डायलॉग बोलले, असं केलं, लोकांना वाटलं उडी मारली मी असं, आणि झाला. म्हणजे हेही केलंय मी. माई, पण या वयात ही एनर्जी कुठून येते एवढी? दमायला नाही होत कधी? कारण इतकी वर्ष तुम्ही काम करताय. जेन्युअनली आपल्या फील्डमध्ये वेळेची डिमांड खूप आहे, धावपळ खूप आहे, सगळीच कामं मेहनतीची असतात, मी नाही असं म्हणत नाही. बट या वयामध्ये सुद्धा एवढं प्रॉम्प्ट राहणं, असे सीन करणं, कुठून येते ही एनर्जी? मी तुला सांगू का, मी तू हे करून बघ. तू सगळ्याचा विचार पॉझिटिव्हली केलास ना, तर तू पॉझिटिव्हच राहतेस नेहमी, राहशील. म्हणजे हे प्रत्येकाने जर केलं ना, प्रत्येकाकडे ही एनर्जी येईल. मी कायम पॉझिटिव्ह असते. म्हणजे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार असतात, दुःख येतात, संकट येतात, सगळं असतं. पण तरी तुम्ही आता मला असं झालं, मी काय करू, हिच्यामुळे झालं, असं नाही मी करत. म्हणजे मला ते जमतच नाही. मी ते बाजूला ठेवते आणि मी कामाला लागते. त्यामुळे हे तू कधीतरी असा विचार करून बघ एकदा. कसं समजा एखादं संकट आलं किंवा एखादं काही तू डिप्रेशनमध्ये गेली की नाही, तर तू बघ म्हणजे मी तर सांगते हे करून प्रत्येकाने बघावं. नाही, मी त्याच विचारांची आहे पहिल्यापासून ग. त्यामुळे मला असं काही नाही आहे, एनर्जी माझ्याकडे, काय माहित नाही. चांगलं आहे ना ते. नाही तर आपण काय होतं माहितीये का, की अरे बस झालं, 6 वर्ष एक सिरियल केली, आता जरा थांबूया, नाही, जरा हे break मला घेऊया. नाही, असं मला कधीच वाटलं नाही, कधीच नाही वाटलं. तेव्हा सुद्धा माहिती आहे ना, आम्ही ह्याला रात्रीचा खेळ चाललेला, मला ना सांगायचे आज एक सीन आहे तुझा सकाळी, मग मी खुश व्हायचे, चला हॉटेलमध्ये जाऊन झोपूया आता. एक सीन म्हणजे तो कशासाठी आहे, सगळ्यांसाठी स्वयंपाक कर बाकीचा दिवसभर. म्हणजे लंच सगळा तू करायचा, मासे असतील, काही असेल, जे काय असेल ते. मग त्यापेक्षा शूट केलेलं बरं ना. आम्ही ती पण मजा केली तिकडे खूप. मी सांगते ना, म्हणजे प्रोड्युसर पण आमचा म्हणजे असं काही नव्हतं की हे नाही द्यायचं, ते नाही, असं कधीच तो पण नाही कधी वागला असा. म्हणजे आणखीन एक सांगते, पहिला सीझन केला, दुसरा केला, तिसरा केला, त्यावेळेला जी टीम होती, म्हणजे प्रोडक्शनची असेल किंवा DOPची असेल, डिरेक्शनची असेल, आर्टिस्ट तेच होते, स्पॉट तेच होते तिन्ही सीझनला. अच्छा, वा. म्हणजे हे कौतुक आहे ना. कौतुक आहे खरंच. आणि ना, माई ही व्यक्तिरेखा तुम्ही साकारली. युजली काय होतं की एक प्रकारची भूमिका साकारली ना, तर टाईपकास्ट होण्याची भीती असते, तशाच भूमिका पुढे येतील. पण तसं तुमच्या बाबतीमध्ये झालं नाही, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका येत गेल्या त्यानंतर सुद्धा. हे माझं नशीब असेल कदाचित. म्हणजे काहींना प्रयत्न करूनही मिळत नाही, बरोबर. ते मला आपोआप मिळालं. पण मी
ते प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला. मी कुठलीही गोष्ट काही असू देत, एवढीशी असो एवढी मोठी असो, मी प्रत्येक गोष्ट मनापासून करते, मन लावून करते. मला मी ती सवय आहे माझी. कुठलीही असू दे, कुणाची सेवा करायची असेल हॉस्पिटलमध्ये जाऊन, कोण आजारी असेल काय असेल तरी पण मी पॉझिटिव्हली करते सगळं. तर त्यामुळे प्रामाणिकपणे केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला यश देऊन जाते. तुम्ही मगाशी चढ उतारांचा उल्लेख केला. खरं तर पॉझिटिव्हिटी हा एक शब्द मी सुरुवातीपासून ऐकतेय तुमच्याकडनं. मॅम, मला कळलं की तुम्ही लाईफकडे कसं बघता, पण ना फेल्युअर्स हे कोणाला चुकले नाहीत किंवा डल मुवमेंट्स ह्या कोणाला हो, चुकल्या कोणालाच नाहीत. नाही. तुम्ही एवढी वर्ष कधीतरी आलेलं फेल्युअर कसं मॅनेज केलं किंवा कसं हँडल केलं? फेल्युअर असं नाही आलं. बघ, आता आपली Dull आर्थिक moments परिस्थिती म्हणतो आपण, हां. बरोबर आहे. मला कसं होतं, आम्ही दोघंही नोकरी करत होतो. ओके. मी बँकेत होते, नवरा माझगावडोकमध्ये. काही कमी नव्हतं आम्हाला, काही प्रॉब्लेम नव्हता. पण मला त्याच वेळेला माझे दीर लहान होते. माझं म्हणजे सासू सासरे होते किंवा ते घरही सांभाळायचं होतं. गावचं जे आमचं मालवणला घर आहे ते मॅनेज, नंदांची लग्न होती. हे सगळं करताना माझी तारांबळ झाली. म्हणजे कधी कधी म्हणजे असं व्हायचं की दुसऱ्या क्षणाला आपल्याकडे पैसे असतील नसतील, आपण ह्याला काय फेस करायचं, हेही आले क्षण माझ्या आयुष्यात. पण मग ते घेऊन नाही बसले मी ग. त्यातनं तोडगा काढत गेले की नाही, हे असं नाही. किंवा बघ, ह्याच्यासाठी मी एवढं केलं, तो काहीच करत नाही, आता तो मला विचारत, म्हणजे अपेक्षा काय ठेवायच्या नाहीत. अपेक्षाभंगाचं दुःख येत नाही. आता मी एखादी गोष्ट दर्शनाला मी मदत केलेली असते आणि मी दर्शनाकडे मला मदत मागायला गेले, तर दर्शना म्हणते की नाही गो, मला नाही शक्य. म्हणून दर्शना वाईट किंवा दर्शना तिला नसेल शक्य त्यावेळेला ना, हा विचार आपण करायचा. मी केली मदत म्हणून दर्शनाने मला मदत केली पाहिजे, कंपल्शन नाही आहे ना. Compulsion नाही, correct. आणि तिची परिस्थिती नसेल, तिच्या मनात असेल करायचं, पण ती पण काय करणार, असं होतं ना. म्हणून सांगते, अगं येतं, सगळ्यांच्या आयुष्यात फेल्युअर येतात, सगळं येतं, पण त्याचा मी आठवण पण करत नाही ह्या गोष्टींची. मला नाही पटत ते आठवण करायला. मग ते अरे असं झालं होतं माझ्या आयुष्यात, असं नाही होत मला. ते पण तुम्ही पॉझिटिव्हली हँडल करता. हां, मी सांगते, आले नाही असं नाही का. 2 मुलांना वाढवणं, त्याच वेळेला माझ्या सासऱ्यांचा कॅन्सर. 3.5 वर्ष सासरे माझ्याकडे होते. त्यांना इथे होल पडेपर्यंत ते माझ्या घरात होते. त्यांचं सगळं सकाळी करून मी बँकेत जायचे, सगळं करायचे. पण मला कधी त्यांनी असं म्हटलं नाही की म्हणजे की हेच करून जा तेच करून, मी करून जायचे. म्हणजे माझ्या नंतर 15 दिवस, म्हणजे हे सांगायला पाहिजे तुला की माझ्या सासऱ्यांना जायला 15 दिवस होते. तर ते म्हणाले, आता मला तुम्ही माझ्या घरी न्या. म्हणजे मी तिथे काय होईल ते माझ्या घरी होईल, बरोबर आहे ना. तर माझे सासू, मी जेव्हा हे सगळं झालं, तेव्हा सासूबाई म्हणाले, तुझं नाव घेऊनच गेले ते. त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांनी लिहून ठेवलं होतं माझ्याबद्दल. वा. मग हे केवढं मोठं आहे का आपल्याला. आणि खरंच सांगते, ह्यांचे आशीर्वाद माझ्याकडे सासू सासऱ्यांचे दोघांचेही आहेत. आणि माझे दीर वगैरे पण सगळे चांगले आहेत ग. जाऊ चांगली आहे माझी, सगळे चांगले लोक आहेत. सासूसुद्धा म्हणजे अगं, आता काही मी लहान नव्हते, लग्न झाले, बरोबर ना. आंबासुद्धा ती पिकलेला झाडावर असायचं, तो गपचूप द्यायची मला. मुलांच्या त्यांना देऊ नको, ते खातातच, तू खा. इतकी चांगली या माणसं. फील्डसाठी सगळ्यांचा सपोर्ट असेल ना तुम्हाला, हो, अभिनय क्षेत्रासाठी आधीपासून? आधीपासून होता. म्हणजे मी तुला सांगू, जेव्हा प्रेम वगैरे आपलं हे असतं, प्रकरणं वगैरे सगळं झालं, जेव्हा मला ते माझे सासू सासरे भेटायला आले, तर मला ऐकलं होतं ते खूप स्ट्रिक्ट होते सासरे माझे. तर मी आपल्या पहिलंच बोलून टाकलं, मी काय नंतर नाटकात बिटकात काम नाही करणार. अच्छा, बोलून टाकलेलं. सेफ साईड. ओके. तर ते म्हणाले, का नाही 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 करायचं. अगं, इतकं काही. माझ्या आईचं असं म्हणणं होतं की लग्न झाल्यावर साडीच नेसायची. मी जेव्हा यांच्या पंजाबी ड्रेसवरून माझ्या आईला भेटायला गेले, तर मला आई बडबडायला लागली, हे काय तुला शोभतं का म्हणून, हे काय तू कपडे घातलेस. मग माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की माझ्या घरात आहे ती आम्हाला चालतंय, तुम्हाला चालायला हरकत नाही. मी सांगते ना, हे सगळे कपड्याची काय फॅशन करते, मी आजही फ्रॉक घालते. तर ते सगळे माझ्या नवऱ्यालाही काही प्रॉब्लेम नाही, माझ्या सासरच्या कुठल्या जातात सासू सासरे नाही आहेत, पण दिनानेही प्रॉब्लेम नाही आहे माझ्या काही. वा. ना माझ्या मुलांना प्रॉब्लेम आहे, ना सुनांना प्रॉब्लेम आहे. त्यामुळे 2 सुना आहेत 2 सून आहेत मला. अरे बापरे. वा. आणि 2 नातू आहेत. 2 नातू पण आहेत. अरे बापरे, खूप यंग दिसता पण तुम्ही. क्या बात. तर त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण, तू कधीही आहे माझ्या घरात, शिवाजी पार्कलाच राहते, तुला कळेल माझ्या घरातलं वातावरण काय आहे. आणि ऍक्च्युली आपल्या घरामध्ये जेव्हा छान वातावरण असतं ना, ती एक एनर्जी असते आपला टू गो ऑन. नाहीतर अनेकदा असं असतं, अरे बापरे, घर सॉर्टेड नाहीये, काम कसं करायचं. आता तुला माहिती आहे, म्हणजे असं मी एक म्हणते, आता तुमचं जनरेशन आहे ते
कसं नोकरी करायची, घरी येऊन सगळा स्वयंपाक कसं शक्य आहे, नाही होणार आहे. अरे तेव्हा बदलापूरवर नोकरी करायच्या विटीला यायच्या बायका, आणि त्या पण सगळं करून यायच्याच ना, संध्याकाळी गेल्यावर स्वयंपाक करायच्याच ना त्या. पण आता काय तुमचे विचारच वेगळे आहेत. मॅम, पण जेव्हा तुम्ही अभिनय म्हणजे ऍक्टिंगचं कोणतं काम नसतं, मालिका नाटक काही नसतं, तेव्हा घरी तुम्ही एकदम गृहिणी असता, एकदम मी आहे, मी सांगते ना, मी पहिली गृहिणी आहे, बाकी सगळं नंतर. मग अभिनेत्री. पहिले हां. गृहिणी, मग अभिनेत्री. गृहिणीच आहे. आणि मला तो असं म्हणलीस की गृहिणी हिच्या इंटरव्ह्यू घेते तरी मला काही नाही फरक पडत. वा वा वा. मी खरंच, मला आवडतं ते लाईव्ह आहे, माझं आवड आहे ती माझी. हम्म. आणि आत्ता पाठराखीणी तुमची मालिका चालू आहे स्टार प्रवाहावर. खरं तर त्या मालिकेचा प्रोमो पासूनच ती मालिका चर्चेत आहे, पाठराखीण. हो हो हो. हा ना. काय शेअर करायला आवडेल मालिकेबद्दल? कसं आहे सेटवर वातावरण, आणि तुमच्यापर्यंत कशी आली आहे पाठराखीण? काही नाही, प्रोडक्शननी मला फोन केला होता की असं असं आहे काम, जरा वेगळं आहे, माहिती काय, विलन वगैरे नाही आहे, पण एक म्हणजे अ, अ, कसं आहे, म्हणजे ती सोसलेली आहे, तिच्या मुलीचं लग्न होत मुलगी दिसायला बरी नाही म्हणून ती अडकते, तिचं लग्न उशिरा होतं, मग आता ती घरात ती एक बाची आणून ठेवलेली आहे, ती दिसायला देखणी सुंदर आहे, आहे. त्यामुळे ह्या मुलीचं पण आता नातीचं पण होणार नाही म्हटल्यावर ती डिस्टर्ब होते. हम्म. आणि परिस्थिती पण त्यांची चांगली नाही आहे, म्हणजे ठीक आहे, ओके. त्यांनी माझ्या मुलीशी लग्न केलं हे माझ्यावर मेहरबानी होती, त्या माणसाने माझ्या मुलीला पसंत केलं. ह्या सगळ्यात ना ती बाई, त्यामुळे ती विलन नाही आहे, हम्म. पण ती तरी पण ती आहे, सडेतोड आहे, सगळे तिचे अनुभव आहेत, त्याप्रमाणे ती वागते. पण ती इतकी हुशार आहे ना की तिचं काम काढायचं असेल ती गोड पण बोलते. आता जी माझी सून माझी नाही, मी तिची, माझ्या मुलीची सून जी दाखवली आहे, तिला पण तिचं पण बोलत असते तिला उलटसुलट, पण तिच्याकडनं काम काढायचं तर ती बोलून ते काम काढून घेते. त्यामुळे एक वेगळं आहे ती, म्हणजे लोकांना वाटते की ही सारखी कटकट करते, पण साहजिकच आहे, कोणालाही, तुझ्या आईला पण उद्या वाटेल की माझ्या मुलीचं होत नाही, एक तर आमची परिस्थिती चांगली नाही, हिच्याकडे पैसे आहेत, ही मिळत नाहीत, हे नाही, ते साधारण सगळ्यांना तसंच होतं. पण काही लोक बोलतात, काही बोलून दाखवते, मग ही बोलते आणि तिची मुलगी मुग गिळून बसते गप्प, म्हणून मी बोलते. आणि आणि मजा येत असेल ना अशा अरे मजा प्रकारच्या म्हणजे, आणि आम्ही तर मजाच करतो. सेटवर. हां, तू सेटवर एकदा आलीस ना तर बघेल आमची किती मज्जा असते. खूप सगळं वातावरण सेटवर खूप छान आहे. सगळी म्हणजे आर्टिस्ट असू दे, प्रोडक्शनची माणसं होऊ दे, बॅकस्टेज असू दे, कोणी असू दे, मेकअप, हेअर, सगळे मस्ती असते आमच्याकडे. आणि ह्याच्यात आम्ही खूप काम करतो. काम करता या नवीन म्हणजे असं नाही की टाइमपास चाललंय, असं नाही. काम करता करता हसत खेळत केलं ना की पटकन होतं. चांगलं होतं. आणि त्या पोरी पण छान आहेत दोघी. प्राजक्ता म्हण, गौरी म्हण, आणि ती दीप्ती म्हण, त्या लहान आहेत वयाने, म्हणजे माझ्यापेक्षा खूपच लहान आहे, पण त्या सुद्धा माझ्याबरोबर, म्हणजे त्या नाचात मला घेतली होती त्यांनी. मी म्हटलं, 10 वेळा मी म्हटलं, हे मला एकदा परत दाखवा, एकदा असं करायचं, एकदा असं करायचं, दुसऱ्याला असं करायचं. मी म्हटलं एकदा दोघीं चुकलं ठीक आहे, प्रत्येक वेळेला बिचारे त्या परत करूया असं करतील ना, तर त्यांनी नाही, तू नाचत चल. मॅम, पण तुम्ही आतापर्यंत एवढ्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत, जर तुम्हाला आज पुन्हा एकदा संधी मिळाली, ज्या आधी भूमिका साकारल्या आहेत त्याच्यातली एखादी भूमिका किंवा एखादा प्रोजेक्ट परत करायची, तर तुम्हाला कोणता करायला आवडेल परत एकदा? आणि तुम्हाला असं वाटतं तोच तुम्ही आता करायचा जास्त बेटर कराल तो? आणि मकरंद राजाध्यक्ष पण करेन, इव्हन हे काय ते तुझं वनरूम किचन करेन, हम्म. ह्या 2 तर पुन्हा एकदा करायला आवडेल. हम्म. दोन्ही गोष्टी मला चालतील पुन्हा एकदा करायला. पण आता तसं होणार नाही. हो. इच्छा म्हणजे एक प्रत्येक वेळेला प्रत्येकाला ह्या भूमिकेचे हे एज आहे, हे ठरलेलं आहे. पण मी तरीही त्या भूमिका तेवढ्याच ह्यानी करेन, चांगल्या पद्धतीने, त्याच्यापेक्षा बेटर करीन. क्या बात. आणि मला शेवटाला तुम्हाला विचारायला आवडेल की प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो किंवा एक शायनिंग मुवमेंट असते प्रत्येकाची, ज्याच्यामुळे ना तो दिवस असतो किंवा तो प्रोजेक्ट असतो किंवा ती भूमिका असते, करिअरचा किंवा आयुष्याचा ग्राफ कुठेतरी बदलतो. तर आजच्या तिची गोष्टमध्ये मला तुमची PNG स्पेशल शायनिंग मुवमेंट जाणून घ्यायची, की तुम्हाला असं वाटतं की त्या भूमिकेमुळे किंवा त्या प्रोजेक्टमुळे तुम्ही शाईन झालात आणि शकुंतला हे नाव घराघरात पोचलं.
तसं माझे 2 प्रोजेक्ट आहेत. एक वनरूम किचन आहे आणि मकरंद राजाध्यक्ष. त्याचे 3 अवॉर्डसुद्धा आहेत माझ्याकडे. ओके. तर हे दोन्ही गोष्टी म्हणजे वनरूम किचन माझे सुरुवातीचं त्यांनी टर्निंग पॉईंट होता एक वेगळा, आणि नाटकं करत गेले आणि हे नाटक आलं, आणि एवढ्या मोठ्या माणसाबरोबर नाटक करायला मला मिळणं आणि ते सक्सेस होणं, ती भूमिका माझी, हे खूप मोठं होतं. आणि सिरियल तुमच्या आत्ताच्या हिशेबाने सिरियलचं म्हणशील तर तुला माहीतच आहे, रात्रीचा खेळ चाले. हो हो. हा टर्निंग, हे 3 म्हणजे आयुष्यात टर्निंग पॉईंट आहेत असं मी म्हणेन. शकुंतला ताईंची गोष्ट किती रॉ आणि प्युअर होती ना. PNGचं सोनं सुद्धा आहे तितकंच रॉ, प्युअर आणि अस्सल. तुम्हालाही शॉपिंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि आजच PNG ज्वेलर्सचे दागिने घरी घेऊन जा. हॅपी शॉपिंग. तुमचं फर्स्ट पे किती रुपये होता या क्षेत्रातलं? सगळ्यात पहिल्यांदा किती रुपये कमवले? वनरूम किचनला 150 रुपये होते. त्याच्यासाठी ते 4 वेळा माझ्या घरी आले कमी करा म्हणून. आणि 150 रुपये म्हटलं, बँकेत चांगलं कमवते मी. हा ऍक्च्युली 150 रुपयासाठी. पण म्हणजे बरोबर तेव्हा तेच होतं सगळं. मी नवीन होते. त्यांनी नंतर मग मी सांगू शकले ना की मला हे एवढे पाहिजे नाही तर मी करणार नाही असं वगैरे, ती पुढची गोष्ट आहे. पण 150 रुपये पण ते छान वाटायचे की अप्रूप वाटायचं ना. 150 रुपये नाईट मिळते आपल्याला. हो, मानधन. आणि तेव्हा कसं प्रामाणिकपणे द्यायचे हा प्रोड्युसर, हा. पाकिट लगेच द्यायचे प्रयोग झाल्या. आता काही माहीत नाही, म्हणजे आता आपण काही, पण असे प्रोड्युसर मला भेटले नाही आहेत की त्यांनी माझं पैसे बुडवले वगैरे. बुडवलंय किंवा काय असे प्रोड्युसर तरी नाही भेटलेत मला. आहेत असे आयुष्यात भेटतात की आपले पैसे बुडवतात लोक. ठीक आहे, तुमचे बुडवलेत कधी भरपूर कोणी पैसे? 23 लाख वगैरे बुडवले. आणि आपल्या क्षेत्रातलं माणूस आहे. 23 त्याचं नाव लाख? हां, त्याचं नाव नाही सांगत तुला मी, पण नेपथ्यकार आहे. तुम्ही त्याला मागितलं काम नाही दिलं होतं, झालं सगळं झालं करून. मग आता किती पाठी लागायचं तू सांग ना. म्हणजे हे आहे 23 लाखाला आत्ता मी ह्याच्यात आहे. बरं, असंही नाही तुझ्यावर विश्वास टाकून मी दुसऱ्याला काम देण्यापेक्षा आपल्याच माणसाला काम देऊया. माझ्या घराचं काम दिलं होतं. ते हा पॉडकास्ट बघेल तर त्याला कळेल मी त्याच्याविषयी बोलले. नाव नाही सांगत, कारण कशाला कोणाचं नाव सांगायचं. मग पण ते तुझंही मत मिळतील याची अपेक्षा आहे का नाही? मिळतील ह्याची अपेक्षाच नाही ठेवली, तरी मला मिळतील हेही सांगते तुला. 23 लाख अजिबात छोटी छोटी अमाऊंट नाही आहे. म्हणूनच सांगते, आता हा मोठा खड्डा होता. आता हेच घेऊन बसले असते तर माझं घर पूर्ण नसतं झालं. करेक्ट ना. आता ठीक आहे ना, आम्ही त्यातनं मार्ग काढला. परमेश्वर एक मार्ग बंद करतो, अनेक देतो. आणि माझी श्रद्धा स्वामी आणि मारुतीरायावर आहे. आणि दोघंही माझ्या अक्षरशः सांगते तुला, म्हणजे हे अनुभव आहेत की मला धावून माझ्या प्रसंगाला आलेले आहेत. त्यामुळे आपण श्रद्धा ठेवायची. ते आपली काळजी करणारे आहेत. एकाने नुकसान केलं आपलं, पण तो नुकसान आपलं जाईल, कुठेतरी येईल ना, भरून येईलच. नाही कशाला, पॉझिटिव्ह राहायचं. मिळणार आहेत, नाही दिले तरी काही फरक नाही पडत. खूप मोठं नुकसान आहे. 23 लाख आत्ता, मी तुला सांगते की 2020ची गोष्ट आहे. अरे बापरे, 6 वर्ष झाली आहेत. म्हणजे तुम्हाला एवढं काम देऊन तुम्ही असे वागता, हे किती चुकीचं आहे. कुणाला फसवूच नाही आयुष्यात. मी तर म्हणते एक पैशालाही फसवू नये. आणि आपल्या विश्वासात तीच माणसं असं हो, करतात तर ते जास्त धक्का आपल्या देणार आहे. इंडस्ट्रीमधला माणूस आहे. आणि तुला कुठेतरी चौकशी केलीस तर तुला हळूहळू बातम्या पण कळतील, हा हाच तो माणूस म्हणून. नाव आहे त्याला, मोठं नाव आहे. पण आता तू काय करणार. कोर्ट कचऱ्या करशील तर आणखीन 23 लाख जातील. बरोबर. त्यापेक्षा- आणि ते फेऱ्या कोण मारेल? वेळ कोणाकडे एवढा ठीक कोर्टाच्या आहे ना, फेऱ्या कमवूया मारायच्या? ना आपण. परमेश्वर देणार आहे आपल्याला. हम्म. परमेश्वर देत राहणार आहे. त्याच्या नशिबाचे होते, त्यांनी घेतले असं म्हणेन. मागच्या जन्मी द्यायचे असतील मला त्याचे, म्हणून त्यांनी घेतले. ठीक आहे, त्याला शिवायशाप पण द्यायची काय गरज नाही आपल्याला. आणि नाव पण कशाला सांगायचं. त्याच्या आयुष्यात पुढे काय चांगलं होणार असेल तर आपण कशाला हे करायचं. पण मी स्वामींकडे प्रार्थना करीन ते 23 लाख मिळू देत. कारण मिळालं की तुला पार्टी. त्यातले 15 लाख दिले ना तरी कारण मॅम मी अगदी समजू शकते की इकडे पर डे हा जरी छोटा शब्द असला, त्या पर डे साठी किती पळावं लागतं, किती तास उभं राहून काम करावं लागतं. म्हणजे अनेक प्रेक्षकांना ग्लॅमर दिसतं की वा वा हे ह्यांना अवॉर्ड मिळतात, हे छान छान रेडी होतात, टेलिव्हिजनवर दिसतात, पण त्याच्या मागे काय स्ट्रगल आहे हा आम्ही रोज बघतो की हा पर डे हातात येण्यापर्यंतचा प्रवास सोपा नाहीये. अजिबात सोपा नाहीये.
बरं मी परक्या माणसाला काम दिलं असतं तर त्यांनी तर असं नसतं केलं. मी म्हणजे मी दुसऱ्याचं म्हणजे चल अनोळखी आहे पण ह्याला आपण आपल्याच माणसाला 2 पैसे द्यावे. हो. पण हे मला वाटतं आपलीच माणसं अशी असतात. चांगुलपणा नडतो हां, अनेकदा. चांगुलपणा नडतो. आता हा पॉडकास्ट बघून तरी त्याला वाटलं द्यावे, तर तुला नक्की पार्टी तू म्हणशील तिथे पार्टी सगळ्या टीमला पार्टी देईन मी. क्या बात आहे, मिळूनच लवकर 23 लाख. मॅम पण आता पाठराखणी मालिका सुरूच आहे तुमची, पण त्या पलीकडे जर मी आता तुम्हाला विचारलं की अजूनही त्या भूमिकेची तुम्ही वाट बघताय, एका स्वप्नातली भूमिका म्हणूया किंवा मॅनिफेस्ट करतो आपण, तर तुमच्या गोष्टीतली ती कोणती भूमिका आहे जिची तुम्ही अजूनही वाट बघताय, आली नाहीये आणि करायची आहे? मी सांगू, एक तर स्वप्न बघत नाही मी. ओके. मला येणारी जी भूमिका असेल ती प्रत्येक मी चांगलीच करेन, मी प्रामाणिकपणे करेन, जीव ओतून करेन, हे माझं आहे. त्यामुळे मला अशी भूमिका पाहिजे तशी भूमिका पाहिजे नाही. आता ही भूमिका फार वेगळी होती पण आज म्हणजे सगळीकडे म्हणजे लोकांना आवडते, माझं आवडतंय काम. हे केवढं मोठं, हे मला माहीत नव्हतं की ह्या भूमिकेने मला आणखीन वेगळी प्रसिद्धी मिळेल किंवा काय, पण खरंच मिळाली आहे. मग आपोआप येईल माझ्याकडे. मी स्वप्नातलं वगैरे, आणि काय स्वप्न किंवा ठरवून वगैरे काही होत नाही गं माझ्या आयुष्यात. मी असं ठरवलं हां आता हे पुढच्या वर्षी स्वित्झर्लंडला जायचं, काही नाही होणार. अचानक मी जाईन पण ते अचानक होईल. सडन प्लॅन. हां, ऐक मॅम, पण तुमचा स्वभाव खूप मस्त आहे, मला खूप आवडला. आणि हा जो अप्रोच आहे ना आयुष्याकडे बघायचा, हा खरंच खूप मोटिवेटिंग आहे. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या, आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या कामासाठी. खूप काम करा, भेटत राहा आणि असं छान छान दिसत राहा. मला साडी खूप आवडली आजची. थँक्यू, धन्यवाद.